रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। उत्पन्न आतापर्यंत आम्हाला 9 टन माल भेटला यात। अजून पण बाग चालूच आहे, पहिल्या पिकाची बाग आहे ही। रामा ॲग्रो वापरायला लागल्यापासून आम्ही अगदी एकदम सुरक्षित बाग आमची चालू आहे। अनुभव झाडाची वाढ चांगली होती, फळाची साईज, गोडी, चकाकी आणि दोरी चांगलं राहते बागेत। आपला माल कुठे कुठे गेला? सध्या आता इराकमध्ये 2 ठिकाणी पाठवलाय, बरं, नंतर ऑस्ट्रेलियाला गेलाय मला। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नवनाथ देवकदे, महालक्ष्मी एंटरप्राइजेस। या निमित्तानं आपण आज धायटी या गावामध्ये पेरूच्या प्लॉटवरती आलेलो आहे। तर आपण हा पेरूचा प्लॉट आहे रेड डायमंड। तर ह्या रेड डायमंड पेरूसाठी आपण काय काय केलं आहे शेतकऱ्याच्या तोंडून आणि जाणून घेऊ आणि त्याचा फायदा काय झाला आहे आणि हे झाडं पण किती आहेत त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ। नाव सांगा आपलं। भाऊशिला मोरे। आपलं नाव सांगा। प्रवीण नरुटे। तर हे सगळे शेतकरी बांधव आहेत, नाव सांगा आपले पण। नाव सांगा आपलं। मी काश्मीर मोरे। तर किती झाडाचा प्लॉट आहे? हा 900 झाडाचा प्लॉट आहे। 900 झाडाचा प्लॉट आहे। तर याच्यासाठी रामा ॲग्रोटेकचं आपण काय काय वापरलेलं आहे? बायोसृष्टी, बायोसमृद्धी, बायोसृष्टी, बायोसमृद्धी वापरलेलं आहे। तर हे वापरायच्या आधी तो आपला प्लॉट कसा होता? म्हणजे आम्ही सुरुवातीला रोपं लावलेली, बरं नंतर सरांची भेट झाल्यानंतर सुरुवात स्टार्टिंगपासून हे चालू केले प्रोडक्ट। बरं 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 पहिले काय गॅरंटी नव्हती आम्हाला, बरं आपण बघू म्हणल्यानंतर ती रोपांची चाल बघायनंतर रिझल्ट भेटला वापरल्यानंतर। वाढ काळोखी झाडावे कंटिन्यू चालू ठेवलं। वाढ चांगली भेटली, काळोखी चांगली आहे आणि ॲव्हरेजली उत्पन्न किती निघलं? उत्पन्न आतापर्यंत आम्हाला 9 टन माल भेटला यात। अजून पण बाग चालूच आहे, पहिल्या पिकाची बाग आहे। बस सध्या आपल्याला मार्केटला दर काय भेटतो ह्या पेरूला? दर आतापर्यंत आमचं 95-90 रुपयाने गेले, काय 80 रुपयाने गेले। बरं, आता दर वाढायला लागले, 105 पर्यंत, 110 पर्यंत चालू आहे आता। बरं। म्हणजे पहिली तुम्ही ज्यावेळेस रासायनिक खत वापरत होता तुमच्या बागेमध्ये, त्यावेळेस बाग कशी होती? दुकानदाराकडनं ज्यावेळेस खत वगैरे नाही, एवढी बागावर टोरेज पण नव्हतं त्यावेळेस आणि काळोखी पण नव्हती अशी, शेंडा चालत नव्हता, चकाकी नव्हती मालावर अशी, शायनिंग पण मालावर नव्हतं फळावर असं। आता हे वापरायला लागल्यापासून आम्हाला शायनिंग पण फळाला चांगलं भेटले आणि शेंडा चालू आहे, उत्पन्न चांगले आहे, झाडावर टोरेज पण चांगला आहे, काळोखी फुल आहे। हां, त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही। ही रामा ॲग्रो वापरायला लागल्यापासून आम्ही अगदी एकदम सुरक्षित बाग आमची चालू आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश सांगू शकता? बाकी शेतकरी पण आमच्या बागेत येते, ती रोड टच असल्यामुळं आम्ही त्यांना पण सांगतोय, हीच वापरतोय आम्ही सांगतोय त्यांना। कधी आमची ही सुरुवात तुम्हाला काय म्हणजे अनुभव काय? ही रामा ॲग्रो वापरायला लागल्यापासून आम्ही अगदी एकदम सुरक्षित बाग आमची चालू आहे। अनुभव झाडाची वाढ चांगली होती, फळाची साईज, गोडी, चकाकी आणि दोरी चांगलं राहते बागेत। काळोखी म्हणजे साईजला पण साईजला बी एकदम म्हणजे साईज वगैरे येतो चांगली। तुम्हाला काय अनुभव आला की औषध प्रोडक्ट किंवा इतर? म्हणजे सेटिंग काय झालं नाही आपल्या सुरुवातीला, लोकांनी बॅग घातला आपल्याला सेटिंग काहीच राहत नाही। टेम्परेचरला पण आता चालू, टेम्परेचरला सुद्धा सेटिंग बऱ्यापैकी आपलं 70-80 सेटिंग आता चालू झालं। तुम्हाला हवामानाबद्दल शेतकरी म्हणजे काय कन्फ्यूज करायचं, काय वाटायचं? कंपनी म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनी वापरणे सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप रिझल्ट चांगला बऱ्यापैकी भेटते। काय म्हणजे यांचं काय काय टेन्शन नाही आपलं। इतर शेतकऱ्यांचं काय म्हणणं येतं की आता बाग बघितल्यानंतर? बाग त्यांचं आता म्हणणं आहे ते औषध काय वापरले ते आणि औषध काय सोडताय त्यांनी, हाच तीन याच्याने फक्त म्हणजे एवढा माल तोडून पण बागावा आणखी काळोखी बऱ्यापैकी। इतर सोडून तुम्हाला म्हणजे रासायनिक सोडून रामा ॲग्रोटेक वरती विश्वास बसायला किती वेळ लागला, म्हणजे कधी बसला विश्वास? म्हणजे आमचं एक 2-3 महिन्या कालावधी गेला, 1-2 महिना। म्हणजे बाग पूर्ण स्टोरेज काळोखी आणि झाडांना जे घेतल्यानंतर कळलं आम्हाला चांगलं औषध। सुरुवातीला कसं वापरू का नको वापरू नका असं वाटत होतं? म्हणजे रासायनिक म्हणजे रासायनिक चालू ठेवावं का हे वापरावं काय कळत नव्हतं। नमस्कार। आता तुम्ही इथं प्लॉटवरती आलाय, आता हे बाग बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते? फरक वाटतोय बघत, म्हणजे काळोखी आहे, मालावर चकाकी, बरोबर, म्हणजे भरपूर निघाली आणि मागं निघाली आणि माल पण तेवढाच काढलेला आहे त्यांनी प्लॉटचा, सेटिंग बी चांगली व्यवस्थित। तर तुम्हाला बाकीचा म्हणजे रासायनिक खर्च जे तुम्ही करता, बाबा खतं वापरता आणि रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट वापरलेत त्याच्याबद्दल दोन्हीच्या खर्चामध्ये काय बदल वाटतो? रासायनिकला खर्चाचं बजेट म्हणलं तर डबलच होऊन जाते, डबल वाढते, किमतीत आपली जैविक होऊन जाते। बरोबर, म्हणजे खर्च पण कमी होते आणि उत्पन्न पण चांगलं निघते, म्हणजे दोन्ही गुणच फायदा होतोय। पण फायदा आपल्याला
हार्वेस्टिंगच्या वेळेस व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आलं की म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस व्यापाऱ्यांचं म्हणणं काय होतं, मालाची साईज आणि गोलाकार कृती पूर्ण म्हणजे अक्युरेट झाली. बरं 400 ग्रॅमपर्यंत फळ गेलं एक आपला माल जागेवरून व्यापारी येऊन नेतात का तुम्ही बाहेर स्वतः घेऊन जाता? हा जागेवरून देतोय आपण. जागेवरून पॅकिंग होऊन जातो ना. आपला माल कुठे कुठे गेला? सध्या आता इराकमध्ये 2 ठिकाणी पाठवलाय. बरं नंतर ऑस्ट्रेलियाला गेलाय मला. बरं बरं बरं. मग बाकीच्या शेतकऱ्यांचा पण जाऊ शकतो का? जाऊ शकतो. बाबा हे वापरल्यानंतर 100% जाणार. 100% मागणी भरपूर वाढली रे डायमंडच्या चालूला. बरं बरं बरं. ज्यावेळेस फोम लावायचं काम चाललं त्यावेळेस म्हणजे कामगार काय म्हणायचे साहेब याबद्दल? कामगार म्हणजे त्यांनी काय म्हणत होते, वरला माल तोडून टाकूया आपण, थिनिंग करूया म्हणत होते. जे बरं. खाली माल लोड आणि प्लस वरचा माल. मग आम्ही सरांना भेटलो, सर म्हणले राहू द्या, म्हणले आपल्या औषधात कंट्रोल होऊन जाते सगळं. ते ठेवलं आपण, मग आवरेज बऱ्यापैकी निघलं आपल्याला. आवरेज चांगलं भेटलं. 8-9 टन गण अजून पण एक 5-7 टन आवरेज. बरं. उत्पन्नाच्या मानाने खर्च किती आहे बाबा? इतर खर्चापेक्षा खर्च कमी आहे का जास्त? इतर खर्चापेक्षा खर्च कमी आहे. औषधाचा खर्च कमी भेटला आम्हाला ह्या वेळेस वापरायला लागल्यापासून. बरं बरं. आणि उत्पन्न चांगलं भेटतं या. खर्च कमी उत्पन्न ज्यादा मिळते या. खर्च का असा लय रामागुरूचं औषध वापरायला लागले पण खर्च आम्हाला लय अति जास्त वाटत नाही. फळं पण दाखवा शेतकऱ्यांना बाकीचे बाबा. फळं कशी आहे ते? फळावर शायनिंग चांगला आहे, व्यवस्थित चकाकी राहते, गोलाय पण चांगली होते. असं लंबळको होत नाही काय ना, अगदी गोल चेंडूसारखा पिवरो अगदी पाहिलं तेवढा 500 ग्रामपर्यंत फुगतंय. व्यापाऱ्यांचं म्हणणं काय बाबा, माल चांगला आहे का क्वालिटीचा माल आहे कसं? व्यापारी जर फळ बघल तर व्यापारी बाग सोडत नाही, व्यवहार केल्याशिवाय जातच नाही ती. बरं बरं. आम्हाला द्या म्हणून म्हणजे तुमचा माल आम्हालाच द्या, आम्हाला दुसरं कोणाला देऊ नका म्हणते ते. आता पण चालला सुद्धा ही माल शेवट होत तर तुमचा किती पण 100-250 ग्रामपासून पुढे तुमचा पाक माल उचलतो म्हणते. बरं. म्हणजे आता प्लॉट संपत आलाय, म्हणजे माल शेवटचा राहिला आणि आता झाडाला अजून फ्रेश डबल सेटिंग चालू झाले. आता चालू जाईल शिफ्टिंग चालू आहे अजून. कुठं म्हणजे मटेरियल माल कुठं गेला युरोपला? माल गेलाय की इकडं ह्याला ऑस्ट्रेलियाला गेलाय, इराकला गेलाय, श्रीलंकाला पण गेलाय काय वेळेस. म्हणजे बोलाय म्हणजे आल्यानंतर मी प्लॉटवर बघितल्यानंतर कळलं की मालाची साईज, चकाकी, रोपांची म्हणजे वाढ होणे क्षमता ही चांगली आहे. म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला काय बाबा समाधान वेगळं जाणवलं की बाबा आपण जे नेहमी करतो त्याच्यापेक्षा बाकीचे प्लॉट बघितले त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जाणवतं इथं? ज्यावेळेस म्हणजे रोपांमध्ये ग्रोथ होत नव्हती किंवा सेटिंग लागत नव्हती त्यावेळेस काय कंडिशन होती, नंतर काय तुम्हाला वाटायला लागलं म्हणजे औषधं सुरुवाती वाटायला लागली? आम्हाला पहिल्यांदा वाटायला लागलं झाडाला सेटिंग धरण आहे काय होईना कळी निघणं असं आम्ही सुद्धा बेलो होतो. लोक म्हणतो ह्या रोपांना सेटिंग होत म्हणजे बाकीचे शेतकरी सांगायचे बाबा ह्या रेड डायमंड व्हरायटीला सेटिंग होत नाही लवकर, होत नाही, गळ जास्त होते. बरं, तुमच्या प्लॉटवर गळ झाले का जास्त फळाचे? आम्हाला अजिबात पहिल्यापासून आतापर्यंत गळ म्हणून कशी नाही. एवढं टेम्परेचर असून सुद्धा गळ काय सुद्धा नाही. मायग्रो वापरल्यापासून गळ राम अग्रो वापरायला लागल्यापासून गळ कमी आहे. अजिबात कसली कळी शेंड्या पत्तूर कळे फुल कळे पण अजिबात सोडत नाही कळी झाड. पायलुडी कळी धरते. मित्रांनो तर नुसतं हे बाबा रामायग्रोटेकचं श्रेय नाही की इथं रामायग्रोटेकची साथ असून तर इथं शेतकऱ्यांचं पण श्रेय आहे. शेतकऱ्यांचं श्रेय म्हणजे शेतकऱ्यांच्या प्लॉटला साथ आहे म्हणजे कंटिन्यू इथं प्लॉटमध्ये असते. त्यामुळे बाबा हे प्लॉट तुम्ही एवढं चांगलं फुलवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांचं म्हणणं काय बाबा तुम्ही रामायग्रोटेकची एक बॉटल वापरली किंवा एक कॅन्ड वापरलं तुम्हाला रिझल्ट भेटला तर तुम्हाला तसा रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही जर शेड्यूल पूर्ण फॉलो जर केलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेड्यूल यूज केलाय? हा सुरुवातीपासून हेच केलंय आम्ही. म्हणजे सर जसं सांगताल हा सर सांगाल तसं केलंय आम्ही ना. आम्ही कष्ट पण ह्या बागनं उगवल्या मावळ्या मी स्वतः हालत नाही इथनं. सकाळी 6 पासून संध्याकाळी 7 पर्यंत बागतच असतो मी. तण बिना वगैरे काय सुद्धा होत नाही. बाया घेऊन खुरपून स्वतः राबतोय मी. त्या सरांची बी व्हिजिट 10 दिवसाला इथं असते. 8-10 दिवसाला सुद्धा इथे येते ते व्हिजिटला व्हिजिट करून जाते. ती सांगाल त्याने म्हणजे मार्गदर्शन पण तुम्हाला व्यवस्थित होतं? चांगलं भेटलंय. पासून आम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटलंय. त्यांचं आम्ही अजिबात काय मोडत नाही किंवा त्यांच्याशिवाय आम्ही दुसरं काय सुद्धा करू शकत नाही. तर ह्यांनी ह्या शेतकरी बंधूंनी की आज जसं रामायग्रोटेकचं शेड्यूल सांगितलं तसं त्यांनी फॉलो केलं आणि त्यांची आपली बाग त्यांनी सक्सेस करून दाखवलेली आहे. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.